सर्वात मोठी बातमी बीड लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने खासदार प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत त्यांच्या चर्चा सुरू होत्या, त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल असं बोललं जात होतं. आता बीड लोकसभेतील सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. बीडची जनता फार सुज्ञ असून बजरंग सोनवणे यांना तिकीट जाहीर झाले असेल तर त्यांना शुभेच्छा, असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे या उमेदवारीनंतर ज्योती मेटे नाराज असल्याची चर्चा आहे. ज्योती मेटे बीडमधून लोकसभा निवडणूक अपक्ष लढवतील असं बोललं जात आहे. ज्योती मेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही तरी बीडमधून निवडणूक लढवणारच असं म्हटलं होतं. बीड लोकसभा मतदारसंघ मुंडेंचा गड मानला जातो. 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांनी पोटनिवडणुकीत 6,96,321 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत पाहायला मिळाली होती. त्यात प्रीतम मुंडे पुन्हा 1.5 लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. आता पुन्हा मुंडे विरुद्ध सोनावणे अशी लढत येथे पाहायला मिळणार आहे. यावेळी फक्त प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे उमेदवार असणार आहेत.